जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानं, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने तुम्हाला आणि मला आजचा हा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर प्रभूने या सकाळच्या समय तुम्हाला आणि मला उठवलं प्रार्थनेसाठी, त्याबद्दल आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. तर चला आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि भक्तीला सुरुवात करू. आपल्यामध्ये देवाच्या दासी आहेत, ते आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतात. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा तुला, परमेश्वर बाप्पा आजचा दिवस आम्हाला दाखवलास. परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानते प्रभू राजा. हो दे बाप्पा, आपण प्रार्थना करत असताना दे बाप्पा, व जे काय आपल्यासाठी वचन आहे परमेश्वर बाप्पा, हे दे बाप्पा आजचं वचन तुझ्यापासून असू दे बाप्पा. प्रभू, तू आम्हाला वचनामध्ये चालव दे बाप्पा. येणारं वचन आमच्या सर्वांसाठी असू दे बाप्पा. हो दे बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभू राजा. दे बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल परमेश्वर बाप्पा. हो दे बाप्पा, तुझं वचन आमच्यासाठी दे बाप्पा दिवा आहे परमेश्वर बाप्पा. आजचा दिवस परमेश्वर बाप्पा पूर्णपणे तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही राहावं, चालावं, वागावं, बोलावं, असं तू आम्हाला चालव प्रभू राजा. आणि आजचा दिवस तू आम्हाला सर्वांसाठी आशीर्वादित कर प्रभू राजा. आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर बाप्पा. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये. प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. सकाळच्या प्रार्थनेमध्ये जे उपस्थित आहे, जे देवाचं वचन ऐकत आहे, त्यांना देव बाप्पा आशीर्वादित करो, आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि खरोखर ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केलं आणि अनेक लोकांपर्यंत हे देवाचं वचन पोचवत आहे, त्या परिवाराला, त्या व्यक्तींना देवबाप त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, त्यांचे सर्व काम परमेश्वर सफल करो. आपण आजच्या वचनाकडे वळूया. आजचं वचन आहे पौलाचे थेसलनिका रस्त्याचे 2 पत्र 3 अध्याय 3 वचन. आज आमच्यासाठी काय आहे ते आपण पाहणार आहोत. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. प्रियांनो, खरोखर आज आमचा देव आमच्या संगती विश्वसनीय आहे. आता विश्वसनीय हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. विश्वास, आता विश्वास म्हटल्यानंतर आता बघा, विश्वास जो आहे तो दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची, न दिसणाऱ्या वस्तूंबद्दलची खात्री. आता पहा, या ठिकाणी जो विश्वास आहे तो विश्वास आम्हाला कोणावरती ठेवायचा आहे हे देवाने आम्हाला त्या ठिकाणी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो विश्वास आहे, विश्वासाच्या बद्दल आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्हाला देवाने कधीच गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही. आता ह्या ठिकाणी जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की प्रभू विश्वसनीय आहे. आता प्रभू आमच्या सर्व बाबतीत विश्वसनीय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. प्रियांनो, आम्ही काय करत आहोत आमच्या जीवनामध्ये की जेव्हा आम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येतो त्यावेळेस आम्ही काय करतो की आमच्या जीवनामधील जी देवासंबंधी विश्वास जो असतो तो विश्वास अतिशय मजबूत नसतो, डळमळीत असतो आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये देवाचं काम होत नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे देवबापाला कार्य करायचं असतं तेव्हा देवबाप काम करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास आम्हाला परमेश्वरावरती पक्का ठेवला पाहिजे. बघा, प्रभू जर आमच्या विषयी परमेश्वराने जर आमच्या विषयी एखादी गोष्ट जर सांगितलेली आहे आणि परमेश्वर देव हा आमच्याबद्दल हा विश्वसनीय असा देव आहे. तो कधी आम्हाला धोका देत नाही, तो कधी आम्हाला सोडत नाही. आम्ही किती वाईट वागलो, आम्ही किती वाईट चाललो तरी परमेश्वर देव आमच्या संगती उभा असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही पापामध्ये राहायला पाहिजे, याचा अर्थ असा नाही की आम्ही वाईटच गोष्टी करत राहायला पाहिजे. तर प्रियानो, त्या परमेश्वर जर आमच्याशी विश्वसनीय आहे, देव जर आमच्याशी विश्वसनीय आहे, आमचा प्रभू जर आमच्याशी विश्वसनीय आहे, तर आम्ही देखील आमच्या प्रभू संगती विश्वसनीय राहायला पाहिजे.
आम्ही आमच्या प्रभूवरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभूसंगती विश्वसनीय राहतो, त्यावेळेस पहा आमच्या जीवनामधून अनेक देवाचे आशीर्वाद वाहतात. देवबाप आम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो. देवबाप आम्हाला त्या आजारातून बाहेर काढतो. देवबाप आम्हाला त्या टेन्शनमधून बाहेर काढतो. देवबाप आमच्या जीवनातील सर्व समस्या काढून टाकतो. आमच्या कुटुंबातील अशांती तो काढून टाकतो. आमच्या कुटुंबामध्ये देवबाप आम्हाला आशीर्वादित करतो. पण केव्हा? जेव्हा आम्ही त्याच्याशी विश्वसनीय राहतो. परमेश्वर देव तो आमच्याशी विश्वसनीय 100% आहे. हे जग संपल, जग ढळल, परंतु आमचा प्रभू परमेश्वर कधी ढळणार नाही. तो आम्हाला कधी सोडणार नाही. आम्ही देवाला सोडून देतो. ज्यावेळेस आमच्यावरती कठीण परिस्थिती येते, त्यावेळेस प्रियांनो आम्ही देवाला सोडून देतो. आणि मग पहा, आम्ही ज्यावेळेस देवाला सोडून देतो, आमची परिस्थिती अतिशय गंभीर होते. तरी पण पहा, योहान 3:16 प्रमाणे परमेश्वर देव आमच्यावरती प्रीती आणि प्रीतीच करत राहतो. आम्ही किती वाईट मार्गाला गेलो तरी परमेश्वर देव आम्हाला सोडत नाही. आणि मग पहा, तो तुम्हाला स्थिर करेल. बघा, परमेश्वर देव आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये स्थिर करणार आहे. जर तुम्ही अडचणीत आहात तर त्या अडचणीतून तो तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही आजारी आहात तर तुमच्या जीवनातील सर्व आजार त्याच्या पवित्र सामर्थ्याने तो काढून टाकेल. परंतु जर आम्ही फक्त स्वार्थासाठी जर आम्ही परमेश्वराजवळ जातो, आम्ही फक्त त्याच्याकडे कामापुरतं जात असाल, तर पहा, परमेश्वर आमचं अंतःकरण पारखणारा असा जिवंत देव आहे. आमच्या जीवनातील विचार तो आम्ही करण्याच्या आधीच तो जाणून आहे. आणि म्हणून कधी कधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे स्वार्थी जीवन आहे, या स्वार्थी जीवनाचा परमेश्वराला वीट येतो. आणि मग आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. आम्ही परमेश्वराशी कपटाने वागायला पाहतो. आम्ही फक्त कामापुरता मामा देवाला करत असतो. जेव्हा आमचं काम, तेव्हाच आम्ही प्रभूजवळ येणार. आणि मग जेव्हा आमच्याकडे सुख, पैसा, सर्व गोष्टी असतात, त्यावेळेस आम्ही रोज उठून प्रार्थना देखील करत नाही. आम्ही देवाचं नाव देखील घेत नाही. आणि मग आम्हाला आमच्या जगातल्या गोष्टी आम्हाला लागत असतात. प्रॉपर्टी खरेदी करणं, सोनं खरेदी करणं, गाड्या खरेदी करणं, आमच्या लेकरांचं एज्युकेशन, आमच्या सर्व ज्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींच्या आम्ही मागं लागतो. आणि त्यावेळेस आमची विश्वासार्हता जी असते ती आम्ही परमेश्वराशी हारून टाकतो. प्रियांनो, म्हणून या ठिकाणी देवाचं वचन खूप सुंदर आहे की प्रभू विश्वसनीय आहे. मग आम्ही विश्वसनीय आहोत का? हे आमच्या जीवनामध्ये आम्ही डोकून पाहायला पाहिजे. आज लोक इथंच चुकत आहे आणि त्यामुळे दुष्टाने तुमचा आणि तुमच्या परिवाराचा ताबा घेतलेला आहे. त्या दुष्टाच्या हातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल, पुढे बघा देवाचं वचन सांगतं की त्या दुष्टापासून राखील म्हणजे तो तुम्हाला सोडेल. तो तुमच्या जीवनामधून त्या दुष्टाला काढून टाकेल. जेव्हा आम्ही प्रभू संगती विश्वसनीय राहतो. प्रभू तो विश्वसनीयच आहे. तो आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये स्थिर करणार आहे. सर्व परिस्थितीमधून तो बाहेर काढणार आहे. तुमची परिस्थिती कशी असू द्या, किती हालाकीची असू द्या, तुम्ही गरीब असू द्या, त्या परिस्थितीतून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही प्रभूशी विश्वसनीय राहा. देवबाप तर आमचा विश्वसनीय आहेच. आणि म्हणून प्रियांनो, आजचं जे वचन आहे त्या वचनावरती आम्ही भरोसा ठेवूया. ते वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही घोषित करूया. ते वचन आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये घेऊया. त्या वचनाला आम्ही आमच्या जीवनामध्ये संरक्षित करूया. त्याच वेळेस परमेश्वर देव तुम्हाला आणि मला त्या प्रार्थनेचं उत्तर देईल प्रिया. आणि त्या दुष्टापासून तो आम्हाला राखणार आहे. त्या दुष्टापासून तो आमचं संरक्षण करणार आहे. आता दुष्ट कोण आहे? 1 पेत्र 5:8 गर्जणाऱ्या सिंहासारखं तो कोणाला गिळावे शोधत फिरत आहे. कोण? तुमचा शत्रू सैतान, तो दुष्ट. आणि त्या दुष्टापासून आम्हाला जर आमचा बचाव करायचा असेल तर आम्हाला प्रभूशी विश्वसनीय राहायला पाहिजे. आणि बघा, जेव्हा प्रभू आमच्याशी विश्वसनीय आहे त्यावेळेस तो आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये तो स्थिर करणार आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा प्रश्न विचारूया की आम्ही आमच्या प्रभूशी विश्वसनीय आहोत का?
आमच्या देवाला, आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला तर धोका देत नाही ना. आम्ही दोन स्वभावचं जिवंत नाही जगत आमच्या जीवनामध्ये. अजूनही आमच्या जीवनामध्ये जुना स्वभाव कार्यरत आहेत का, हा मी विचार केला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकल्या पाहिजे. आणि पहा, परमेश्वर देव या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. प्रिय प्रभू येशू, हे वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आम्ही देखील तुझी सेवा रोज आणि रोज करावी, यासाठी प्रभू तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आमच्या जीवनातील ज्या कमजोरी आहेत त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये तू भर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रिय प्रभू येशू त्याच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या, सर्व अशांतता, सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे. सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू सर्व निराशा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व भांडणं आणि प्रिय प्रभू येशू जो दुष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये काम करत आहे त्या दुष्टाला तुडवण्याचा अधिकार आमच्या प्रभूने दिलेला आहे. तो अधिकार आम्ही गाजूया प्रियांनो. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तो अधिकार तो आम्हाला दिलेला आहे, त्या अधिकाराने आम्ही त्या दुष्टाचं डोकं ठेचावं, यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू ही सकाळची वेळ तो आशीर्वादाची केलेली आहे. प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरून दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. आणि प्रिय प्रभू येशू, त्या परिस्थितीतून त्यांना तू बाहेर काढणारा परमेश्वर तू आहेस. हो, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा. प्रभू ज्या इस्रायला संगती तू आजपर्यंत आहे, प्रभू इस्रायल म्हणजे तुझे लोक, आम्ही तुझी प्रजा. प्रभू तू आमच्या संगती आहे सदोदित, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रभू आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना, सर्वांचा प्रवास, सर्वांचं येणं जाणं, सर्वांचं कामाला येणं जाणं, प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादाचं तू कर. प्रिय प्रभू येशू, आमचे जे लेकरं शिक्षण घेत आहे त्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्यक कर. प्रभू जे आमचे वृद्ध आई वडील आहेत त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे. तुझ्या आत्म्या, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढ. प्रभू या वृद्ध काळामध्ये जगत असताना प्रभू त्यांना जे काय आजारांनी त्रस्त असतील ते सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. आणि प्रभू त्यांना तू उत्तम आरोग्य तू दे. आणि प्रभू त्यांच्या संगती तू राहा. हालेलुया. प्रभू जे प्रार्थना करणारे प्रार्थना योद्धे आहेत त्या प्रत्येक प्रार्थना योद्ध्यांना प्रिय प्रभू येशू तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू भर. प्रिय प्रभू येशू, तुझे जे प्रिय दास दासी आहेत, तुझी सेवा मन लावून करत आहे प्रभू, अशा प्रत्येक दास दासींना तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रभू त्यांना ज्या दिलेली सेवा आहे ती तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रभू आम्हाला कोणत्याही खोट्या शिक्षणापासून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दूर ठेव आणि प्रभू तुझ्या पवित्रतेमध्ये चालव. प्रभू तू आम्हाला दर्शन दे. तू आमच्या संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रभू अजूनही जे लोक प्रार्थनेपासून वंचित आहे प्रभू, त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू तुझ्या राज्यामध्ये त्यांना घेऊन ये. प्रभू कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं अशी तुझी इच्छा आहे. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि प्रभू साक्षींचा पाऊस पडू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हो, हालेलुया. प्रिय प्रभू येशू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन आमेन आमेन.